लोकाभिरामं रणरङ्गधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये शान्ताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभाङ्गं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगध्यानगम्यं वन्दे विष्णु भवयानं सर्वलोकैकनाथं नीलाम्बुजश्यामलकोमलाङ्गं सीतासमारोपितवामभागं पावमासायकचारुचापं नमामि रामं रघुवंशनाथं आकाशैसा ऐसी तैसी नमो श्रीरामराय जय कृपे रघुवर स्तुतिवरवरमध्य जेने पंढरी सायकाची आपुला धामंगा अवतेला वैकुंठधीपती विठ्ठल सखा स्वया बोललेला जोका भूतवती भक्त विरक्त विख्यात हा बोधला त्याची संत मानतो विचरली साष्टांग मी घातला पुंडलिक वडाय विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय श्री नवनाथ महाराज की जय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त वासुदेव हरी श्री गुरुपाली कृष्णमा श्री दत्तात्रय प्रभु नमः चक्रपाणी प्रभु नमः श्री गोविंद प्रभु नमः सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी नमः नवनाथ महाराज की जय 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 श्री पंढरीनाथ पुंडलिक वरदा रुक्मिणी कांता दीनबंधू अनाथ नाथ पुढे ग्रंथ बोलवे कथेचं अनुसंधान इथपर्यंत आलेलं आहे. अखिल कोटी ब्रह्मांड नायक आहे, त्रिभुवनाचा मालक आहे, पंढरीमध्ये वास्तव्य करणारा आमुचे पुळेचे दैवत पंढरपुरी रुक्मिणी कांत तयासी नव्यता समस्त विमुद त्वरित सुखी होती अशा प्रकारचा असणारा भगवान परमात्मा आहे. पुंडलिकाने वरदान दिलेलं आहे, रुक्मिणीचा पती आहे, दिनावरती दया करणारा अनाथाचा नाथ अशा भगवंता पुढे ग्रंथ बोलवण्यासाठी बुद्धिमत्ता द्या, बुद्धीमध्ये संचार करून पुढे ग्रंथ सांगतात. मागिले अंधाईर चाळ वचन तुवा बोलविले कृपे करुण स्वर्गी चरपटी नाती जाऊन इंद्राचा गर्भ निलाते. पाठीमागच्या अध्यायामध्ये आपण ऐकलं चरपटीनाथांचं चरित्र आहे आणि चरपटीनाथ नारदाच्या संगतीने स्वर्गामध्ये गेले. स्वर्गामध्ये गेल्यानंतर ना इंद्राला बोलण्याचं लक्षात आलं नाही, कोणाला बोलावं, काय बोलावं, कसं बोलावं न कळल्यामुळं नारद महाराजांनी बदला घेण्याचं ठरवलं. चरपटीनाथांना इंद्राच्या बागेमध्ये नेला आणि तिथं चरपटीनाथांनी एवढा प्रताप दाखवला, ब्रह्मादिक देवांना, इंद्रादिक देवांना, महादेव सहित विष्णूला जिंकलं आणि एवढा प्रताप महाराजांनी केला. हरिहराची जिंकून कोटी पुढील बाची भेटे गमन कळा नारद होती प्राप्त झाली महाराजा. चरपटीनाथ स्वर्गामध्ये गेले, स्वर्गामध्ये गेल्याबरोबर ब्रह्मदेवाला जिंकलं, महादेवाला जिंकलं. भगवान श्री विष्णूचे सगळे असणारे अलंकार, दिव्य आभूषण चरपटीनाथांनी परिधान केले. स्वर्गामध्ये जाऊन नाथांनी प्रताप दाखवला आणि नारद महाराजांना गमन कळा, गतीची गळा चरपटीनाथापासून प्राप्त झाली. इथपर्यंत कथा काल झाले. उपरी मणिकर्णिकेचे कर्णिताना पुढे पातळी पाताळ भुवन घेऊन बळीचा गौरव माना वामनाते भेटला. स्वर्गामध्ये गेली, स्वर्गावरनं पुन्हा मणिकर्णिकेचं स्नान चरपटीनाथांनी केलं. तिथून पाताळामध्ये गेले, पाताळामध्ये गेल्याबरोबर बळीराजानं गौरव केला, चरपटीनाथाचा मान सन्मान केला. बळीराजाच्या दरबारामध्ये गेल्याबरोबर वामनांना भेटले, पुढे निघाले. भोगावतीची करून अंघोळा पुन्हा पातीला भूमंडळी यावरी कथा पुढे कलोळी नर नवर साते वाडिका.
ठिकाणी स्नान केलं. चरपटीनाथाने आंघोळ केली आणि पाताळामधून पृथ्वी तलावरती आले. भूमंडळावरती आणि पृथ्वी तलावरती जेवढे तीर्थक्षेत्र आहे आणि ते सगळे तीर्थक्षेत्र पाहण्यासाठी चरपटीनाथ निघाले. तरी पुढे सुरती सावधान कतारच घ्यावा की. असं म्हणजे इथपर्यंतची कथा आपण काल ऐकलेली आहे, चरपटीनाथांचं चरित्र. आता पुढे असणारी कथा आहे आणि कथा बोलवण्यासाठी ग्रंथाच्या अक्षरावरती भगवंताचं वास्तव्य असावं. क्षराक्षरातीत परा असं असणारा भगवान परमात्मा अक्षरामधून भगवंताची कीर्ती जगतापुढे मानली जाते. म्हणून त्या अक्षरावरती तुम्ही येऊन बसावं आणि जी काही पुढे श्रुती बसलेली आहेत त्या श्रोत्यांना ही कथा नवरसामधून वाढण्याचं सामर्थ्य तुमच्या कृपेनं माझ्याकडून घडावं असं ग्रंथकर्ते सांगतात. इंद्र चरपटीने जिंकला वैभवे मचक तुल्य केलंय. तरी तो विस्मयवान खोचला खडतरपणी हृदयात. आणि इंद्राला जिंकलं चरपटीनाथांनी. जिंकल्यामुळे इंद्र 33 कोटी देवांचा राजा आहे आणि त्याला मशक तुल्य चिंतासारखा असणारा करुण रणांगणामध्ये त्याला हीन दीन करून टाकलं चरपटीनाथांनी. आणि त्यांनी प्रताप दाखवला. स्वर्गामधून निघून आले. इंद्राला चिंता वाटली, कोण कुठला असणारा पृथ्वी तलावरचा माणूस येऊन आपल्याला जिंकतोय. आपण काय सामान्य आहेत का? 33 कोटी देवांचे मालक आपण आहेत, राजा आहे आणि आपल्यासारख्याला एक पृथ्वी तलावरचा माणूस जिंकतोय. याचा असणारा धाक इंद्राच्या मनामध्ये बसला गेला आणि हृदयामध्ये चिंताग्नी लागला. मग गुरु वाचस्पती परमज्ञाता सर्वज्ञ मृत्ये सहस्र नयन तया प्रती घेवनिया बैसलासे. आणि मग देवमंडळामध्ये सगळ्या देवतांचे गुरु बृहस्पती आहेत. इंद्राने बृहस्पती महाराजांना बोलवलं आणि देवमंडळामध्ये बृहस्पती सहित सगळे असणारे देव एकत्रित बसले. सगळेजण एकत्रित बसल्यामध्ये इंद्र त्या असणाऱ्या देव सभेमध्ये बसला गेला. कसा दिसला? देवमंडळात सहस्र नयन घेऊन बैसला ती कनकासन जैसा नक्षत्री रोहिणी रमण अति तेज मिरवलाय. आणि सगळ्या देव सभेमध्ये देवमंडळामध्ये इंद्र बसलेला आहे. सोन्याच्या आसनावरती बसलेला आहे, तो राजा आहे. आणि बसल्यामुळे जसं चांदणे आकाशामध्ये चांदणे असावे त्या चांदण्यामध्ये नक्षत्रामध्ये चंद्र शोभिवंत दिसावा, प्रकाशमान दिसावा, त्या पद्धतीने सगळ्या देवांमध्ये तेजस्वी आणि श्रेष्ठ उच्च आसनावरती बसलेला इंद्र शोभायमान दिसू लागला. मग बृहस्पतीची विस्मय रत्न सरपट प्रताप सांगत असे. आणि मग अशा पद्धतीने सभेमध्ये देव लोकांच्या सभेमध्ये इंद्र बसला गेला. सगळे देव लोक पडण आहेत, मध्यभागी इंद्र महाराज बसलेले. शेजारी असणारे देवगुरु बृहस्पतींना बसवला आणि बृहस्पतींच्या जवळ इंद्र सांगू लागला. काय सांगतो ऐका. इंद्राने सांगितलं. महाराज म्हणले काय तू चरपटी काल कुठून आला, कसा आला आपल्याला काहीच माहिती नाही. त्याचा एवढा प्रताप होता, सूर्याला सुद्धा लाजवेल अशी ख्याती त्याने केलेली आहे. सूर्यासारखा तेजस्वी दिसायला होता. आणि काय त्या चरपटीने प्रताप केला. वय जर बघितलं गेलं तर लहान आहे ती. आणि एवढ्या लहान वयामध्ये ब्रह्मादिक देवांना, इंद्रादिक देवांना, भगवान श्री विष्णूला, सगळ्या असणाऱ्या 33 कोटी देवतांना जिंकलं. एवढ्याशा वयामध्ये एवढा प्रताप त्याने केला आणि निघून गेला. इंद्राने सांगितलं महाराज हे 9 नाथांकडे वात आकर्षण मंत्र आणि वात प्रेरक मंत्र, ही 2 मंत्र 9 नाथ जर सोडले तर बाकी कोणाकडेच नाही.
त्यामुळे हे मंत्र त्यांना प्राप्तच कसे झाले, त्यांना ही मंत्र मिळालीच कसे, हे असणारा आपण याचा शोध लावला पाहिजे आणि ही विद्या आपल्याला मिळाली पाहिजे असं इंद्रदेव बोलू लागला. तरी अति करुणी उपाय उपाय साध्य करावीत की देव, या कर्माची कोण लागाव स्वीकारावे महाराजा. आणि इंद्रदेव सभेमध्ये बोलू लागला, म्हणले महाराज हे असणारे नवनाथ आणि या नवनाथाकडे जी विद्या आहे, वात आकर्षण आणि वात प्रेरकातील जी असणारी शस्त्रास्त्र मंत्रविद्या त्यांच्याकडे आहे, ती विद्या आपल्याला मिळावी आणि ती आपल्याकडे असावी. त्याच्यासाठी काय उपाय करावा, काय प्रयत्न करावा सांगा. की तयाच्या आग्रह प्रति जाऊन दास्य करावे मनोधर्म, तोच वनी सर्व कर्म महिवरी मिरवावे. मग त्यांच्याकडून विद्या शिकण्यासाठी आपल्याला विद्या येण्यासाठी काय करावं लागेल, त्या नवनाथांच्या घरी जावं लागेल, त्यांच्या घरी जाऊन त्यांची सेवा करावी लागेल, दास्यत्व करावं लागेल आणि त्यांची सेवा करून त्यांचा दास बनवून त्यांची चित्त भगवती प्रसन्न करावी. त्यांची चित्त भगवती त्यांना आनंद होईल असं जर दास्य केलं तर आपल्याला विद्या प्राप्त होईल का, असं बृहस्पतींना इंद्र विचारू लागला. नासो या परी यज्ञ करून भीत घ्यावी त्याग वसून, परी ते दोघी तीव्रपणे वर्तताती सर्वदा. आणि इंद्र महाराजांनी सांगितलं त्या नवनाथांकडे जावं, त्यांची भेट घ्यावी, त्यांना आपल्याकडे बोलवावं. पण नवनाथ महाराज काही एका जागी नसतात, ते पृथ्वी भ्रमण करत असतात, कुठेही फिरतात, ते एका जागेवर सापडणार नाही. मग त्यांना आधी शोधावं लागेल, त्यांना हुडकावं लागेल, ते कुठं आहे तर त्याचा शोध घ्यावा लागेल असं इंद्रदेव बोलतात. तरी उगलीच घेवली सदृभेट तव दावा तयाची निकट, परी काय साडा मुच्या लोट कार्यार्थी भीड कोणती. आणि समजा आपण नवनाथ महाराजांना शोधलं, गेलो त्यांच्याकडे, त्यांना घेऊन थांबवलं, त्यांची भेट घेतली, पण कार्य काय सांगायचं त्यांना, त्यांच्याकडे आपल्याकडे त्यांना बोलवायचंय. मग घरी काहीतरी कार्यक्रम ठेवावा लागतं, असंच कसं बोलवायचं, काहीतरी नियोजन लागतं. आपण गेलो नवनाथाकडे, त्यांनी विचारलं काय काम आहे, काय सांगायचं. तरी पिढेचे उपजेपणा उजड पडेल दास्यत्व करून, तया मागे रान रान अपार मई हिंदावी. आणि दास्य करणं आपल्याला जमायचं नाही महाराज, कारण आपण आहे देवांचे राजे आणि मी राजगादी सांभाळतो या असणाऱ्या अमरावतीची. आणि मी जर त्या नवनाथाच्या पाठीमागे त्यांची सेवा करत रानोरान हिंडावं लागेल, मला झोप आहे का, ती काही एका जागेवर राहतात का, कुठं बी हिंडतात पृथ्वी तलावरती, कुठल्याही रानामधून माळामधून कसं हिंडतात आणि मला त्यांच्या पाठीमागे सेवा करत फिरावं लागेल असं इंद्रदेव बोलतात. तरी हिंडल्याने कोणे काळी उदय पावेल कृपानवाळी, अमरपुरीची देव मंडळी तेजयुक्त होईल. आणि मी जर त्यांच्या पाठीमागे हिंडलो, त्यांचं दास्य केले, त्यांची सेवा केली, तर किती दिवस त्यांच्या मागे हिंडावं लागेल तेव्हा ते प्रसन्न होतील. प्रसन्न होतील का नाही तेही आपल्याला माहिती नाही. आणि मी देवांचा राजा आहे, मी जरी राजगादी सोडून इकडे सगळं राजकर्तव्य सोडून जर त्यांच्या पाठीमागे हिंडत बसलो तर ह्या देव लोकांचं कसं होणार आहे. मी गेल्यामुळे सगळे देव तेजहीन होतील असं इंद्रदेव बोलतात. म्हणालायचे काचयान हा विपर्यास येईल घडून, तरी माई होता पुण्य पावन आसन माझे घेतसे. आणि इंद्राने सांगितलं बृहस्पतींना, म्हणले मला त्या नवनाथांच्या मागे त्यांची सेवा करणं, त्यांच्या पाठीमागे रानोरान हिंडणं ही मला जमणार नाही. त्याची दोन कारण आहेत. मी जर गेलो तर इकडे देव लोक तेजहीन होतील आणि दुसरी गोष्ट म्हणजे मी जर पृथ्वी तलावरती गेलो, पृथ्वी तलावरती एवढं पुण्यवान लोक आहेत की त्या पृथ्वी तलावरती एवढं सामर्थ्य भेटतंय, इथं भगवंताची सेवा करून तप करून इंद्रपद प्राप्त करण्याचं सामर्थ्य भेटतं. मग मी जर असंच इंद्रपद सोडून गेलो आणि पृथ्वी तलावरच्या लोकांनी जर पुन्हा भगवंताची भक्ती करून तप करून माझं आसन घेतलं तर पुन्हा मी काय करू. तरी मी येते सावधान करुणी रक्षित पुरे आसन, तस्मात अमरावती स्वर्ण जाणे नाही. इंद्राने सांगितलं महाराज
जाणार नाही आणि मला जाऊ वाटणार नाही किंवा जाणं होणार नाही. मी गेल्यावर माझा असणारा राज्यकारभार कोणी पाहायचा. त्यामुळे यातील दुसरा मार्ग तुम्ही काय निघतोय का ती पहा, असं इंद्रदेव बोलतात. ऐसी बोलिता अमरपती बोलिता झाला वाचस्पती म्हणे महाराजा नाता प्रती येथेच या नावे महायत्ने. असं इंद्राचं बोलणं बृहस्पती महाराजांनी ऐकून घेतलं आणि बृहस्पतींनी सांगितलं, म्हणजे तुम्ही कशाला त्यांच्या पाठीमागे येत जाऊ, तुम्ही त्यांच्या पाठीमागे जाऊ नका, त्यांना इंद्र बोलवा. तुम्ही त्यांच्याकडे जाणं बरं, एका ठिकाणी राहतात का ते तुम्हाला कुठं तरी पृथ्वी परिभ्रमण करावं लागेल. त्यामुळे नवनाथांना नवहीनाथांना या अमरावतीमध्ये इंद्रनगरीमध्ये बोलवा असं बृहस्पती महाराज सांगतात. ऐसे बोलता अमरपती बोलता झाला वाचस्पती म्हणे महाराजा नाता प्रती येथेच नावे महायत्ने. तरी तो यज्ञ म्हणशील कैसा यज्ञ करावा सोमभासा त्या निमित्ते नाथ राजसा घेऊन यावे स्वर्गासी. बृहस्पती महाराजांनी सांगितलं आपलं मुख्य कार्य काय आहे. इंद्र आणि बृहस्पती दोघजण संवाद करतायत. आपलं मुख्य काम आहे नवनाथांना स्वर्गामध्ये आणायचं अमरावतीमध्ये. ते अमरावतीमध्ये आल्यानंतर ना त्यांच्याकडून आपल्याला ही विद्या प्राप्त करून घ्यायची आहे. वात आकर्षण आणि वात प्रेरक ही मंत्र आपल्याला मिळावी आपली अपेक्षा ही इच्छा आहे. मग त्याच्यासाठी नवनाथ आपल्या गावामध्ये येण्यासाठी गावामध्ये काहीतरी कार्यक्रमाचं नियोजन ठेवावं लागतं. कार्यक्रमाव्यतिरिक्त नवनाथ येणार नाही. मग काय करायचा, यज्ञ करावा सोमभासा. सोमवास नावाचा यज्ञ स्वर्गामध्ये करायचा आणि नवनाथांना आमंत्रण द्यायचं. त्यांना सांगायचं आहे इंद्र महाराज यज्ञ कराय, तुम्हाला यज्ञाला बोलवलंय, चला. मग तू येती आल्या पाठी दावणी भक्तीची अपार कोटी मोह उपदोनी नाता पोटी कार्य साधोनी घेई जे. आणि बृहस्पती सांगू लागले इंद्रा तू नवहीनाथांना पाचारण कर, त्यांना बोलवण्यासाठी कुणाला तरी पाठव, स्वर्गामध्ये त्यांना बोलवून घे. ते इथं आल्यानंतर ना त्यांची एवढी भक्ती कर की ते असणारे चित्ताच्या ठिकाणी प्रसन्न झाली पाहिजे आणि त्यांच्या अंतःकरणामध्ये जर दया प्रेम निर्माण झालं तर लगेचच आपलं काम साधून घे असं बृहस्पती सांगतात. ऐसी बोलता तो कोद्विजा परमात्म चला मेले राजे उपरी म्हणे महाराज कोणा पाठवू उपाचाराया. आणि असं बृहस्पतीनं सांगितल्याबरोबर इंद्राच्या अंतःकरणाला बुद्धीला ती पटलं. बरोबर आहे म्हणजे महाराज आपण एकट्यापेक्षा त्यांना इकडे बोलू, बरं त्यांना बोलू, आपण त्यांच्यासाठी यज्ञही करू, पण बोलवण्यासाठी कोणाला पाठवायचं, कोणीतरी योग्यतेचा माणूस त्यांच्यापाशी गेला पाहिजे की त्याचं बोलणं नवनाथ टाळणार नाही असं आपण कुणाला तरी पाठवावं. मग कुणाला पाठवायचं नाव सांगा. यावेळी बुरी कचतात हे महाराज मेरे नाते मचिंद्र पिता अष्ट वसंतो वसंत उपरी चरणामे मिरवतचे. बृहस्पतीने विचार केला आणि इंद्राला सांगितलं आपण अशा व्यक्तीला पाठवायचं की त्याचं बोलणं नवहीनाथ उल्लंघन करणार नाही. मग कुणाला पाठवायचं, मच्छिंद्र महाराजांचे वडील त्या उपरेचर वसूंना बोलू, त्यांना सांगू तुम्ही मच्छिंद्र महाराजांची भेट घ्या आणि मच्छिंद्रनाथांना सांगा इंद्राकडे यज्ञाचं नियोजन आहे आणि मच्छिंद्रनाथ नवहीनाथांना गोळा करतील. कारण उपरेचर वसूला जास्त फिरावं लागत नाही, त्यांना फक्त मच्छिंद्रनाथांना बोलावायला पाठवायचं. मच्छिंद्रनाथ नवहीनाथ गोळा करतील आणि स्वर्गाला घेऊन येतील. उपरी चर जाता मैतळवटी मच्छिंद्राची घेईल भेटे सांगून त्याचे कार्य शेवटी मग मच्छिंद्राम्हा बोधिल. आणि मच्छिंद्रनाथांना बोलवण्यासाठी उपरीचर महाराजांना पाठवायचं. उपरीचर महाराज पृथ्वी तलावरती जातील, मच्छिंद्रनाथांना पाहतील, मच्छिंद्र कुठे आहे त्या त्यांच्यापाशी जातील आणि मच्छिंद्रनाथांना या कार्याचं नियोजन सांगतील. मग मच्छिंद्रनाथ नवहीनाथ गोळा करतील आणि स्वर्गाला येतील. तरी त्याती पाचारण कार्य यज्ञाचा वजुनी कामे विमान यानी रूढ करून पाठवावा महाराजा. म्हणून बृहस्पती सांगतायत इंद्राला तुम्ही त्या असणाऱ्या उपरीचर महाराजांना अष्टवसूमध्ये उपरीचर नावाचे
त्यांना तुम्ही बोलवा आणि त्यांना बोलवल्याबरोबर त्यांना सांगा की मच्छिंद्रनाथापाशी जावा आणि नवही नाथांना स्वर्गाला घेऊन या म्हणून उपरेश्वर महाराजांना बोलवा असं बृहस्पती सांगतात. या परी मच्छिंद्रनाथ आला सामरे प्रीते गौरवणी तुवा त्याती तुष्ट चित्ती निर्वावा. म्हणून मच्छिंद्रनाथ जर या अमरावती नगरीमध्ये आले स्वर्गामध्ये आले तर मच्छिंद्रनाथाची भक्ती कर, त्यांची सेवा कर, त्यांचं चित्त प्रसन्न करून घे, त्यांचा मान सन्मान गौरव कर. जर मच्छिंद्रनाथ प्रसन्न झाले तर त्यांच्या आनंदाच्या ओघामध्ये तुझं कार्य साधून घे असं महाराज बोलतात. तरी शक्ती तव तरिता लोट मच्छिंद्र उद्धी पोटे संगमिता पात्र लोट प्रेम तोय भरले असे. आणि तुझी भाव भक्ती आणि शक्ती हे असणारा मासारूपी आहे आणि मच्छिंद्रनाथांचं पोट म्हणजे समुद्र आहे. मासा जर समुद्रामध्ये बुडला तर पाणी आणि मासा एकरूप होतो. त्या पद्धतीने मच्छिंद्रनाथांचं हृदय जे आहे ते असणारं हृदय पात्र भरून त्यांची सेवा कर आणि त्यांचं मन प्रसन्न करून घे. तरी सुमुखाचे पडता जळ कार्य शुक्ती काम मुक्ता फळे तुते ओपिल तपोबळ नवनाथ आनोनिया. आणि तुझ्या मुखामधून जर गोड गोड शब्द मच्छिंद्रनाथाने ऐकले, तू जर त्यांना चांगलं गोड बोलला, त्यांचं जर मन प्रसन्न झाले तर मच्छिंद्रनाथ जातील. आणि नवनाथ कुठं आहे ते त्यांना सगळं माहिती आहे, कारण नवनाथामध्ये श्रेष्ठ मच्छिंद्रनाथ पहिले आहे. त्यामुळे ती जातील पृथ्वी तलावरती नवनाथांना गोळा करतील आणि स्वर्गाला आणतील. मग तो मुक्त विंध्य विधी लावी भक्तीच्या शस्त्रास्त्र संधी मग ते रत्न कर्ण विधी स्वीकारी का महाराजा. आणि मग ते नवही नाथ स्वर्गाला आल्यानंतर ना यज्ञाचं नियोजन करायचं आणि यज्ञाला बसवायचं. यज्ञाला बसल्यानंतर ना पुन्हा नवनाथापैकी कुठल्याही एका नाथाकडून, कारण सगळ्याच नवही नाथांना सगळे शस्त्रास्त्र विद्या प्राप्त आहे. मग कुणाकडून तू असणार तुझं कार्य साध आणि शस्त्रास्त्र विद्या शिकून घे. आई जय कोणी गुरु वचन परमत्व सला सहस्त्र नयने मगरती पातळी पाठवण उपरी चरापाचार्य. आणि अशा प्रकारचे असणारे बृहस्पती महाराज बोलल्याबरोबर इंद्राच्या अंतःकरणाला आनंद झाला आणि लगेच असणाऱ्या इंद्रानं मातलीला बोलवलं आणि मातलीला बोलवून त्याच्यापाशी रथ दिला आणि त्या असणाऱ्या रथावरती मातलीला बोलवलं आणि सांगितलं की उपरिचरांना घेऊन या. ऐसे ऐकुनी गुरुवचन परमतोषला सहस्र नयन मगरती मातली पाठवून उपचरी चरा पाचारी. आणि मग इंद्राचं बोलणं ऐकलं, इंद्रानं बृहस्पतीचं बोलणं ऐकलं, आनंद वाटला. म्हणले महाराज तुमचंच बरोबर आहे, उगाच ते नवनाथांच्या पाठीमागं रानवरान हिंडण्यामध्ये अर्थ नाहीये. मग मातलीला बोलवलं आणि मातलीला सांगितलं रथ घे, उपरेश्वर महाराजांना बोलव आणि उपरेश्वर महाराजांना सांग पृथ्वी तलावरती जावा आणि मच्छिंद्रनाथांना घेऊन स्वर्गाला या. उपरी चरयतावदे त्याते म्हणे महाराजा कामना मनात उतरी करुणी सोममुखाते पूर्ण करी आता. आणि उपरेश्वर इंद्राच्या समोर हजर झाले. इंद्रानं आमंत्रण दिलं. इंद्र राजे उपरेश्वर महाराज आल्याबरोबर इंद्राने सांगितलं महाराज तुमच्याकडे एक काम आहे. मला असं वाटायला लागले आता आपण यज्ञ करावा. सुरभास नावाचा यज्ञ आहे आणि ते यज्ञ या स्वर्ग मंडळ ठिकाणी करायचं माझं नियोजन आहे. त्यामुळे तुम्ही जावा पृथ्वी तलावरती मच्छिंद्रनाथांना त्या यज्ञासाठी घेऊन या असं इंद्रदेव बोलतात. तरी विमानयानी करुणी आरोहण जाऊन या मच्छिंद्रनंदन उपरी त्याते सवे घेऊन जावे नवनाथ मेळी. आणि इंद्रदेव सांगू लागलेला आहे उपरिचरांना तुम्ही काय करा, मच्छिंद्रनाथांची भेट आधी घ्या. कारण नवनाथ कुठं आहे तर कुठं राहतात ते आता कुठल्या जागेवर असतील तुम्हाला काही माहिती नाही. त्यामुळे तुम्ही फक्त मच्छिंद्र महाराजांची भेट घ्या, मच्छिंद्रनाथापाशी जावा, त्यांना कार्याचं नियोजन सांगा आणि मच्छिंद्रनाथांना असं सांगा की इंद्राने नवनाथांना पाचारण यज्ञासाठी केलेला आहे
आणि मग मच्छिंद्रनाथ नवईनाथ शोध देतील, त्यांना विमानामध्ये बसवतील आणि स्वर्गाला घेऊन येतील. मग ते आर्या भावार्थित मिळवून आणि अमरपुरीत सोममुखा ते सकळ कृत्ये तया हस्ते संपादू. आणि इंद्रदेव सांगू लागला ते असणारे भावार्थाचे महामेरू आहे नवईनाथ. ते असणारे भक्ती आणि भावार्थ त्यांना दाखवला की नवईनाथ प्रकट होता, आपल्या असणाऱ्या भक्तीवरती प्रसन्न होता. म्हणून नवईनाथा भावार्थाचे महामेरू असणारे ते नाथ महाराज आहे. तुम्ही ते पृथ्वी तलावरती जावा, त्यांना विमानामध्ये घ्या आणि नवईनाथ मिळून स्वर्गाला आणा आणि त्यांच्या हातामधून यज्ञ करू असं इंद्र महाराज बोलतात. अवश्य म्हणे वसुनाथ तत्काळ विमान यानी बैसत भद्रकाश्रमी मच्छिंद्रनाथ लक्षणीया पातला. आणि इंद्रदेव राजा असल्यामुळे त्यांचं बोलणं सहसा उपरीचर बसवून ऐकलं आणि त्यांनी सांगितलं महाराज तुम्ही म्हणतात तसं. ते असणाऱ्या मातली घेतला, विमान घेतलं उपरीचर महाराजांनी आणि विमान घेऊन त्यांना माहिती मच्छिंद्रनाथ कुठं असतात, बद्रिका आश्रमामध्ये असतात. आणि बद्रिका आश्रमामध्ये तीर्थ करण्यासाठी स्नान करण्यासाठी मच्छिंद्रनाथ त्या ठिकाणी राहत होते. आणि उपरीचर वसू स्वर्गावरून बद्रिका आश्रमामध्ये येऊन पोहोचले. तो गोरक्ष धर्मनाथ चौरंगी कानिपा गोपीचंद राजसुता भद्रिकाश्रमी जालिंदर अडभंगीनाथ तीर्थस्थानी एक मेळा झाले असे. आणि ज्या वेळेस ही असणारे उपरीचर वसू बद्रिका आश्रमामध्ये गेले तर त्यावेळेस तिथं तीर्थ करण्यासाठी आणि त्या तीर्थाचं स्नान करण्यासाठी सगळेजण एका ठिकाणी गोळा झालेले होते. कोण कोण आलेले होते? गोरक्षनाथ, धर्मनाथ, चौरंगीनाथ, कानिकनाथ, गोपीचंद, जालिंदरनाथ, अडभंगीनाथ हे सगळे असणारे तीर्थ करण्यासाठी त्या बद्रिका आश्रमामध्ये एकत्र गोळा झालेले महाराजांनी पाहिले. ऐशा समुदायात मच्छिंद्रनाथ अवचटपणी देतील तात मग उठोनी मोळी चरणात ते समर्पित महाराजा. आणि सगळे असणारे गोळा एकत्र झालेले होते. त्यांच्या मध्यभागी मच्छिंद्रनाथ होते त्या बद्रिका आश्रमामध्ये. आणि मच्छिंद्रनाथाने सगळ्या वेळामधून पाहिलं उपरीचर महाराजांना की आपले वडील आलेले आहेत. आणि आपल्या वडिलांना पाहिल्याबरोबर मच्छिंद्रनाथ त्या सगळ्या मेळ्यामधून बाहेर आले. उपरीचर महाराजांना पाहिलं आणि त्यांच्या चरणावरती डोकं ठेवून नमस्कार केला. मग नाथ वसू भेटून बैसला सकाळमध्ये वेष्टून मला अनवानी कार्यरत्न मला ते सांगत असे. आणि मग उपरीचर महाराजांच्या हाताला मच्छिंद्रनाथांनी धरलं. सगळ्यांच्या मध्यभागी उपरीचरांना बसवलं. मच्छिंद्रनाथ आणि उपरीचरनाथ असणारे समवेत जवळ बसले. बाकीचे सगळे असणारे जे तीर्थस्नानासाठी आलेले होते ते कडन गोल रिंगण करून बसले गेले. आणि मग मच्छिंद्रनाथाने विचारलं महाराज आज इकडे चक्कर कस काय मारली, म्हणजे कोणत्या कार्यासाठी आला? उपरीचर महाराजांनी सांगितलं इंद्रानं पाठवलंय आणि इंद्राला यज्ञ करायचा आहे आणि ते यज्ञाला तुम्हाला बोलवलं. म्हणे महाराजा हो शक्रापोटी अर्थवदेला मकपोटी कोटी तरी आपण नवई जेटी सावे व्हावे कार्यरता. आणि उपरीचर महाराजांनी सांगितलं मच्छिंद्रनाथांना म्हणले महाराज इंद्राचा निरोप घेऊन आलोय, इंद्रानं मला पाठवलंय. इंद्राच्या मनामध्ये असं आहे की सोमवास नावाचा यज्ञ त्यांनी करायचा ठरवला. मग त्या यज्ञाला यजमान म्हणून नवईनाथांना बोलवलंय. म्हणून तुम्ही काय करा, नवईनाथ एकत्र करा, गोळा करा आणि सर्व नवईनाथांनी स्वर्गामध्ये इंद्राच्या यज्ञाला चलावा असा उपरीचर वसू बोलतात. बहुता परी करुणी भाषण सर्वांचे तुष्ट केले मना उपरी मच्छिंद्रा ते बोधून अवश्यपणी वदविले. आणि मग अनेक पद्धतीचं प्रेमाने भाषण केलं, संवाद केला, सगळ्यांचं मन तुष्ट केलं. त्यांची काही 4-5 असणारे नाथ गोळा झालेले होते. त्या सगळ्यांचं मन प्रसन्न उपरीचर वसू महाराजांनी केलं. आणि मच्छिंद्रनाथाच्या मुखामधून अवश्य आम्ही त्या यज्ञासाठी येतो असं मधून महाराजांनी घेतला. मग जालिंदर कानिपा चौरंगी मच्छिंद्र गोरक्ष अडभंगी गोपीचंदराया दे अन्य जोगी अरुड झाले विमानी. आणि लगेचच मच्छिंद्रनाथाने येतो म्हटल्याबरोबर हे उपरीचर महाराज विमान घेऊनच आलेले होते. मग तिथं जे तीर्थासाठी एकत्र झालेले होते. मग गोरक्षनाथ आहेत, जालिंदरनाथ आहेत, चौरंगीनाथ आहेत, अडभंगी
सौरंगीनाथ आहेत, धर्मनाथ आहेत, गोपीचंदनाथ आहेत. ह्या सगळ्यांना लगेचच विमानामध्ये बसवलं आणि विमान भद्रिका आश्रमावरनं विमानानं उड्डाण केलं. गौड बंगाली येला पट्टना प्रविष्ट झाले ते विमान राव गोपीचंद मातेसी भेटून समागमे घेतली. बद्रिका आश्रमापासून विमान निघालं. आकाशामधून विमान जात असताना गौड बंगालच्या ठिकाणी विमान आलं. गोपीचंद राजाला आठवलं आपल्या मातोश्री मैनावती इथं आहे. गोपीचंद राजा उतरला, मैनावतीचं दर्शन घेतलं. त्या मैनावतीला विमानामध्ये बसवलं. विमान पुढे निघाला. उपरी विमान यानी होऊन पाहते झाले वडवाल ग्राम तेथून तेथे वटसिद्ध नागनाथ पाहून रूढ केला विमानी. आणि गौड बंगालवरून विमान निघालं. मोहोळपाशी वडवळ गाव आहे, त्या वडवळ गावामध्ये विमान येऊन उतरलं. वडवळ गावामध्ये आल्याबरोबर नागनाथ महाराजांना विमानामध्ये बसवलं आणि विमान आकाश मार्गाने पुढे निघालं. तेथून भरतारीचे करुणी काम विमान चालविती इच्छिल्या ओमे तो गौतमी तिरी नाच उत्तम जती भरतरी अवतरला मग आता वडवळ मधून विमान आकाश मार्गाने निघालं. मग आता कोण राहिले तर भरतरीनाथ. मग भरतरीनाथाच्या उद्देशाने त्यांना विमानामध्ये बसवावा. मग त्यांचा जन्म झाला असणाऱ्या गौतम नदीच्या किनाऱ्यावरती त्या ठिकाणीचा मार्ग लक्षून विमान निघाला. या परी तीर्थे करिता महिपाटी महासिद्ध तो नाथ सरपटी अवंतीसी होता ताम्रपर्ण कंठी सवे घेतला महाराजा. आणि मग सरपटी महाराज तीर्थ करत 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 अवंती नगरी सप्तमोक्षापैकी अवंती नगरी आहे. आणि त्या अवंती नगरीमध्ये सरपटी महाराज होते. विमान आकाशमार्गाने आलं. सरपटीनाथांना घेतलं, विमान निघालं. पुढे मानदेशी विठ्ठग्राम नामाने पाहते झाले विमानयाने तेथे रेवण सिद्ध बोधून रूढ केलं विमानी. विमान तिथून अवंती नगरीमधून आकाश मार्गाने विमान निघालं. विट गावामध्ये विमान उतरलं. तिथं रेवणनाथ महाराज होते. रेवणनाथ महाराजाला विमानामध्ये घेतलं. विमान पुढे आकाश मार्गाने निघालं. असो नवनाथ परिवारासहित ते विमानयानी झाले स्थित 84 सिद्ध समवेत अमरपुरी पातले. असं म्हणजे अशा पद्धतीने नवही नातं ज्या ज्या ठिकाणी जिथं जिथं ज्यांचं वास्तव्य होतं सगळ्यांना ते असणारं विमान फिरून सगळ्यांना विमानामध्ये घातलं. मग शेवटी ही नवही नाथाचे 84 सिद्ध आहे. 9 नाथापासून तयार झालेले ते 84 सिद्ध घेतले. सगळ्यांना घेतलं आणि विमान हे अमरावतीला निघालं. विमान येता ग्रामद्वारी सामोराला उतरणारी परम गौरवनी वागुतारी चरणावरी लोटला. आणि मग ज्या वेळेस नवनाथा समवेत विमान आलं, कुठं आलं? इंद्रनगरीच्या दरवाजामध्ये मुख्य असणारे ग्रामद्वारामध्ये अमरावतीच्या ठिकाणी विशीमध्ये विमान आल्याबरोबर इंद्र सामोरी गेला. समोर गेल्याबरोबर स्तुतियुक्त वचनानं काय करू लागला? सकळा करुणी नमना नमना नेत सदना सहस्रवदन नयना आपुल्या सनी बैसवून षडोपचारे पूजिले. आणि मग नवहीनाथांना नमस्कार केला इंद्रानं. 16 प्रकाराने त्यांची पूजा केली. पाद्यपूजा सहित सर्व असणाऱ्या पूजाचा मान सन्मान केल्याबरोबर त्यांचा गौरव केला आणि आपलं जे काय असणारं आसन होतं, आपली नगरी होती, त्या नगरीमध्ये नवहीनाथांना घेऊन निघाले. नवनाथा पाहून सकळा मला मनी संतोषले अपार तेज पाहून या गंभीर उभे ते ठाकले. आणि अमरपुरी मधल्या इंद्र लोकामध्ये जे रहिवासी होते त्यांनी पाहिलं नवहीनाथ स्वर्गाला आलेले आहेत. आणि नवहीनाथाचं तेज पाहिलं सूर्याला सुद्धा लाजवेल अशा प्रकारचं तेजयुक्त तेज गंभीर असणारे नवहीनाथ होते. अमरपुरी मधल्या लोकांनी असणारं पाहिलं आणि तटस्थ रूपानं त्यांना पाहत राहिले. मग हवन कृत्य मन कामना वदत झाला सकळ जना मने महाराजा कवने स्थाना सिद्धार्थ अर्थावा. मग नवहीनाथांना आपल्या असणाऱ्या घरामध्ये इंद्राने राजधानीमध्ये आणला. आणि मग इंद्राने सांगितलं महाराज आपल्याला यज्ञ करायचा आहे. सोमभास नावाचा यज्ञ करायचं नियोजन मनामध्ये आहे. पण ते यज्ञ कुठं करावा, त्या यज्ञासाठी योग्य जागा कुठं आहे, कोणत्या ठिकाणाला ती यज्ञ करावा ती जागा आम्हाला सांगा. मग वाचस्पती आणि मच्छिंद्रनाथा म्हणती सुरवर पाळे कमाता सिंहल द्वीपी स्नान
इंद्राने विचारलं यज्ञ करायचं पण त्याच्यासाठी योग्य जागा कुठं आहे, यज्ञ कुठं करावा. त्यावेळेस बृहस्पती आणि मच्छिंद्रनाथ यांनी सांगितलं की सिंहलदीप नावाचं राज्य आहे आणि बेट आहे आणि त्या सिंहलदीपामध्ये अटव्य नावाचं वन तुमचंच आहे, तिथं तो यज्ञ करावा असं सांगतात. अटवी कानन आहे तुमचे शीतळ छाया भरित जळांचे तेथे नुन्य साहित्यांचे पडणार नाही काहीच. मच्छिंद्रनाथांनी सांगितलं इंद्र महाराजांना म्हणले तुम्हाला यज्ञ करायचं तर सिंहलदीपामध्ये अटव्य असणारं वन आहे आणि त्या वनामध्ये सुंदर अशा प्रकारचं पाणी आहे, म्हणजे यज्ञाला लागणारं सगळं साहित्य त्या वनामध्ये मिळेल. जास्त आपली असणारी फजिती तिथं होणार नाही आणि यज्ञ आपला सुरळीत पार पाडेल असं मच्छिंद्रनाथ सांगतात. उपरी चार वस्तू गंधर्व घेऊन पाहत झाले अटव्य वन तेथे यज्ञ साहित्य आहुती करून यज्ञारंभ मांडिला. आणि उपरीचर महाराज पुढे गेले ते अटव्य वनामध्ये एक गंधर्व सोबतीला घेतला. त्या गंधर्वाच्या हातामध्ये यज्ञाला जे जे सामान साहित्य लागतं ते सगळं असणाऱ्या यज्ञाची तयारी त्या गंधर्वाच्या हातामध्ये दिली. ते दोघंही त्या असणाऱ्या अटव्य वनामध्ये आले आणि यज्ञाची पूर्व तयारी त्या दोघांनी केली. दंपते बैसोनी सहस्रनयन मंत्र प्रयोगी बृहस्पती आपण यज्ञाहुती नवही जाण स्वाहा म्हणूनी कुंडी टाकीता. मग आता यज्ञाला सुरुवात केली आणि यज्ञ सुरुवातीसाठी दाम्पत्य म्हणजे पती पत्नी बसवले. इंद्र महाराज आणि त्यांची पत्नी सची, त्या सचीला आणि इंद्राला त्या असणाऱ्या यज्ञामध्ये आहुती टाकण्यासाठी नवनाथांनी बसवलं आणि बृहस्पती महाराज मंत्र म्हणण्यासाठी त्या ठिकाणी बसले. परी किल्लो तळीचे सीमेंत अटव्य वन होते अद्भुत यज्ञ होता मिनिनाथ मच्छिंद्र ते आठवीला. मग आता यांचा यज्ञ सुरू झाला. यज्ञासाठी मच्छिंद्रनाथ आणि सची दोघंही त्या असणाऱ्या यज्ञामध्ये आहुती देण्यासाठी बसले. मंत्र म्हणण्यासाठी बृहस्पती महाराज बसले. पण किलोत्तळा ही किलोत्तळा ज्या नगरामध्ये राहत होती त्या नगराचे सीमेआत हे अटव्य नावाचं वन होतं. मग नवईनाथ यज्ञ करत बसले. पण मच्छिंद्रनाथाला आपल्या लेकराची आपल्या मुलाची म्हणजे मीनानाथाची आठवण झाली. काय करतात मग पाचारोनी परिचरातात मच्छिंद्र म्हणे जीव सुसमर्था स्विहंदीपी मिनिनाथ कवन ग्रामी ठेविला. आणि मग लगेच उपरेचर वसूंना बोलवलं मच्छिंद्रनाथांनी आणि विचारलं म्हणले महाराज स्त्री राज्यामधून गोरक्षनाथ मला घेऊन गेले तेव्हापासून असणारे किलोत्तळा या सिंहलदीपामध्ये राहते. मग या सिंहलदीपामध्ये मीनानाथ मुलगा आहे आणि त्या मीनानाथाला कुठं ठेवलाय, कोणत्या जागी ठेवलाय मला सांगा. हेरू म्हणे त्यांच्या ग्रामसीमेत अटव्य वन हे विख्यात विराजित तेथे किलोतळे सहित मिनिनाथ पाचारितो आत्ताची. उपरीचर वसूंनी सांगितलं मच्छिंद्रनाथांना आपण जी इथं आलोय ती जागा म्हणजे त्यांच्या गावाच्या सीमेआत येते. हे जे अटव्य नावाचं वन आहे ते वन म्हणजे किलोतळाच्या गावामध्ये राहते ती गावाची सीमा म्हणजे जी असणार वन आहे. मी आताच्या आता जातो आणि मीनानाथाला बोलून इथे घेऊन येतो असं उपरीचर वसू बोलतात. मग उपरीचार वसू प्रत्यक्ष जाऊनी मिनिनाथासह किलोतळा रत्न पाचारूने कशान भेटी केली उभयंता. आणि मग अशा प्रकारे असणारे उपरीचर वसू महाराज गेल्याबरोबर किलोत्तळा आणि मीनानाथ दोघांनाही बोलून त्या यज्ञाच्या ठिकाणी अटव्य वनामध्ये आणलं आणि आणल्याबरोबर दोघांनाही बोलून आणलं आणि मच्छिंद्रनाथाची भेट घडवून दिली. ब्रह्मस्नेहाने क्षण एक काही वाहावले मोह प्रवाही उपरी दारा सुततया ठाई मच्छिंद्राने ठेविले. आणि मग मच्छिंद्र महाराजांची बायको आणि मुलगा त्या ठिकाणी आल्यामुळे त्यांनाही आनंद वाटला, हृदयामध्ये प्रेम निर्माण झालं आणि किलोत्तळेला आणि मीननाथाला त्याच असणाऱ्या यज्ञाच्या ठिकाणी तिथेच मच्छिंद्रनाथांनी ठेवून घेतला. चौरंगी आणि अडबंगी नाता मिरवित बैसविले समुदायात यज्ञाहुती तयाचे हस्ते स्वीकारित महाराजा. मग आता यज्ञाला आहुती देण्यासाठी चौरंगी नाथ आणि आडबंगी नाथ ते यज्ञाच्या जवळ बसवलेले होते आणि त्यांच्या हस्ते करून त्या असणाऱ्या यज्ञामध्ये आहुती देण्याचं काम ते दोघे जण करू लागले. दहानात यज्ञ आहुती प्रवाही चाले मच्छिंद्र गती पुत्र मोह धरुणी चित्ती अभ्यासाते बैसविला. मच्छिंद्रनाथांना
त्यांना वाटलं, त्यांच्या मनामध्ये असं वाटलं की आता नवही नातांना सगळ्यांनाही जे काही शस्त्र अस्त्र विद्या प्राप्त झालेली आहे, पण आपला जो मुलगा मीनानाथ आहे त्या मीनानाथाला कुठल्याही प्रकारचं शस्त्र अस्त्राचं विद्याचं मंत्राचं ज्ञान नाही, तर यांचा यज्ञ वर्षभर चालतंय, ह्यांचा यज्ञ चलू द्या, आपण आपल्या मुलाला विद्या शिकवावी म्हणून अभ्यासासाठी त्याला त्याच ठिकाणी बसवला. अभ्यास करिता मिनीनाथ वाचस्पती शक्राशी बोलता म्हणे महाराजा यज्ञार्थ तुम्ही बैसता सरेना. आणि ज्या वेळेस मीनानाथाला अभ्यासासाठी शस्त्र अस्त्र विद्या शिकण्यासाठी मच्छिंद्रनाथांनी बसवलं, त्यावेळेस बृहस्पतीनं खुणवलं इंद्राला, म्हणले महाराज बास करा, यज्ञ उठा, आता तुम्ही आहुती देण्यासाठी बसणं हे काही योग्य नाही. म्हणजे आपण ज्या कार्यासाठी एवढा सगळा अभ्यास केलेला आहे ते कार्य आपल्याला करायचंय असं वाचस्पतीनं खुणावलं. इंद्र काय करतो, तरी दाम्पत्यात उपरिचार वसू बैसवनी पावार्थ सुरसू ऐसे बोलता प्रज्ञ विशेषू अमरपाळ समजला. बृहस्पतीने सांगितलं महाराज बास करा, की आता सुरुवातीपासून बसला, दुसऱ्याला कोणाला तरी बसू द्या की, म्हणजे आता बास करा, काय करा तुम्ही आता असणारे त्या यज्ञाला राहा, उपरीचर बसू आणि त्यांची पत्नी मग हातीचे सोडून यज्ञ कंकण वसु हाती केले स्थापन मग न्यूनपणे बहुता प्रार्थून निज दृष्टी विलोकी. आणि बृहस्पतीने सांगितल्याबरोबर हातामध्ये यज्ञ कंकण घातली होती इंद्रानं, ती सगळी असणारी हातातली कंकण काढली, उपरीचर बसून कडे दिली आणि त्यांना इंद्र ते असणाऱ्या यज्ञाची आहुती देण्यासाठी यज्ञ करण्यासाठी उपरीचर बसू आणि त्यांच्या पत्नीला इंद्रदेवानं बसवला. सर्व पदार्थ आणून आपण अंगे जिजे शचिरामन उदक पात्र मागता जाणो सिद्ध होय पुढारा. आणि मग ते असणाऱ्या दोघांना यज्ञाच्या आहुतीसाठी बसवला आणि इंद्र सेवेसाठी सज्ज झाला, तयार झाला. जे जे काही मागेल नवनाथ ते असणारे सगळं आणून ते यज्ञासाठी देत होता, सेवा करण्यासाठी इंद्र तत्पर होता. असं सांगतात भुज षडच अन्न करे आणि तसे पात्री वाढून शेवटी शिणले तयाचे चरण निज हस्ती चुरतसे. मग त्या नवही नाथाची असणारी सेवा मग इंद्रदेव अतिशय तत्परतेने करू लागले. त्यांना वेळेच्या वेळेला जेवण षड्रसांना जेवणामध्ये होता, पात्र वाढून आणून देत होता. एखाद्याचे जर पाय दुखायला लागले तर इंद्र त्यांचे पाय दाबून देऊ लागला. ऐसी सेवा करिता संपन्न तुष्ट होत असे जतीचे मन हृदयी भाविती यावरून प्राण सांडी करावी. आणि इंद्रदेव एवढी सेवा नवनाथांची करू लागला, त्यांचे पाय दाबू लागला, त्यांना जागोन जागी पाणी जेवण सगळं आणून देऊ लागला. नवनाथांनाही आनंद वाटला, काय सेवा करू लागलेला आहे असं वाटू लागलं, ह्याच्यावरनं प्राण वळून टाकावा, म्हणजे यांना काही जरी मागितलं तरी द्यावं, एवढे असणारी इच्छा किंवा एवढी प्रसन्न नवईनाथ त्या इंद्रावरती झाले. एरीकडे मिनीनाथ सुतासी विद्या अभ्यासित तो समया जाणून सापेक्ष इंद्र मयूर वेशे नटलासे. आणि इकडं मच्छिंद्रनाथ मीनानाथाला विद्या शिकवत होते, कारण तो विद्यामध्ये पारंगत नव्हता आणि त्याला सगळे वाताकर्षण वात प्रेरक सगळे असणारे व्यान मंत्र जे काही मंत्र नवनाथाचे आहेत ते सगळे मंत्र मीनानाथाला मच्छिंद्रनाथ शिकवत होते. इंद्रानं गुप्त रूपानं पाहिलं आणि मोराचा वेश इंद्रानं धारण केला आणि मोराचा वेश धारण करून तो विद्या शिकू लागला. निकट तरु शाखेवरती विद्या अभ्यासित गुप्त पंथी तो अकस्मात वातास्त्र जपती वाताकर्षण लाधले. इंद्रानं मोराचा वेश घेतला, मोराच्या वेशामध्ये नटला, जवळच एक झाड होतं त्या झाडावरती इंद्र मोराच्या वेशामध्ये जाऊन बसला आणि इकडे मच्छिंद्रनाथ वात आकर्षण विद्या कशी असणारी चालवायची त्याचा मंत्र काय मीनानाथाला शिकवत असताना वात आकर्षण मंत्र विद्या इंद्रदेवाला त्या मयूर वेशामध्ये प्राप्त झाले. दैवे सर्व तपराहाटी सकळ लादली हातावटी उपरी वाताकृष्ण विद्या पाटी वाता प्रेरक अस्त्र लादले. दैवानं म्हणजे प्राप्तानानं नशिबानं इंद्राला ती असणारी सगळी नवही नाथाची सगळी विद्या जे जे मीनानाथाला शिकवित होते, इंद्र जवळच बसलेला होता मोराच्या वेशामध्ये असल्यामुळं कोणालाही काही कळलं नाही आणि मीनानाथाला जे जे विद्या प्राप्त करून देत होते ते सगळे विद्या इंद्राच्या लक्षामध्ये आली किंवा इंद्र त्या विद्येमध्ये
पारंगत झाला, इंद्र विद्या शिकला, त्याच्यामध्ये वात आकर्षण आणि वात प्रेरक हे सुद्धा विद्या इंद्राला प्राप्त झाल्या. ऐसी विद्या होता सगन परमहर्षो याला हस्त्र नयन परी परी एक संवत्सर होता यज्ञ अभ्यासित तवरी. मग नवीन आताच्या सगळ्याच विद्या इंद्र मयूर वेशामध्ये मोराच्या वेशामध्ये शिकला. सगळ्या विद्या प्राप्त झाल्याबरोबर इंद्राच्या अंतःकरणाला समाधान वाटलं, आनंद वाटला. पण तो असणारा यज्ञ 1 वर्ष चालत होता आणि यज्ञ जोपर्यंत चालू आहे तोपर्यंत इकडे मीननाथाला त्या शस्त्रास्त्र विद्याचा अभ्यास चालू होता. असो हवन अर्पण आहुती मग पाहुणी पूर्ण समाप्ती मग मचिंद्रनाथ प्राज्ञिक जती अग्रपूजे बैसवला. असं म्हणजे ते असणारा यज्ञ वर्षभर चालला. बघता बघता 1 वर्ष संपलं गेला आणि यज्ञाच्या शेवटी अग्रपूजेसाठी मचिंद्रनाथाची पूजा अग्रपूजा म्हणून इंद्राने केली. मग पूजा करून सांगो पांग उपरी दशमाना ते पूजले अंग वस्त्रभूषणे चांग देऊन या गौरविले. आणि मग अग्रपूजेसाठी मचिंद्रनाथांना बसवलेली होती. यज्ञाची सांगता करायची होती. त्या असणाऱ्या सांगतेसाठी समाप्तीसाठी जे नवनाथ बोलवलेले होते त्यांना नवनाथांना दाग दागिने वस्त्र अलंकार कपडे सगळे असणारे इंद्रानं आहेर अर्पण केला. सकळा बैसोनी कनकासनी उभा राहिला जोडूनी पाणी सर्वांसी वदे आमला वदनी नाथ वचन माझे परी. मग सगळ्यांचा गौरव इंद्रदेवाने केला, सर्वांचा मान सन्मान केला. सगळ्यांना नवीन नवीन अशा प्रकारचे वस्त्र दागदागिने दिले, यज्ञाची सांगता केली आणि मग राजसभेमध्ये आसनावरती त्यांना बसवल्याबरोबर इंद्र नवनाथाच्या पुढे इंद्राने हात जोडले, नमस्कार केला आणि खाली मान घालून इंद्र काय बोलू लागला. माते घडला एक अन्याय परी आपण सहन करा समुदाय म्या मयूर वेश धरुनी माये अभ्यासिले विद्यते. आणि इंद्राने नवनाथा पुढे सांगितलं, महाराज माझ्याकडून एक अपराध घडलेला आहे, चुकी झालेली आहे. काय तरी असणाऱ्या ज्यावेळेस यज्ञ चालू होता त्याच वेळेस मीनानाथाला सगळ्या विद्यांचा अभ्यास चालू असताना मी मोराचा वेश धारण केला आणि त्या मोराच्या वेशामध्ये चुरून हे सगळे नवनाथांची शस्त्र अस्त्र विद्या मी शिकून घेतली असं इंद्रदेव बोलू लागला. मी नजतीचा प्रताप गण मद सापडे विद्या रत्न तरी या फुलावर त्या ते देऊन सनातपणी मिरवा. महाराज म्हणले मला आता सगळी विद्या प्राप्त झालेली आहे. ही मीनानाथाचा प्रताप आहे. मीनानाथ इथं आले, त्यांना सगळी विद्यामध्ये पारंगत करत असताना जेवढ्या विद्या मीनानाथाला प्राप्त आहे त्या सगळ्या मला प्राप्त झालेल्या आहे. आता तुम्ही काय करा, नवनाथ माझ्यावरती प्रसन्न व्हा आणि ती विद्या मला सफळ व्हावी असा आशीर्वाद द्या. ऐसे बोलता अमरनाथ सर्वांशी समजले तस्करी कृत्य मग ते कापुनी परमचित्तात शाप वचन बोलताती. आणि असं बोलल्याबरोबर सगळं नवनाथांना राग आला. म्हणजे तुझं मुख्य कारण म्हणजे शस्त्र अस्त्र विद्या शिकायचं होतं, हे यज्ञ वगैरे सगळं निमित्त होतं, काहीतरी कारण म्हणून तू यज्ञ केलेला आहे आणि आम्हाला फसवून तू इथं आणलं, आम्हाला आणलं यज्ञाचं कारण सांगून. पण तुझ्या मनामध्ये कपट होतं. तू आम्हाला इथं आणलं, आमच्या हातून यज्ञाचं कारण करवलं आणि स्वतः ते असणारे सगळे शस्त्र अस्त्र विद्या शिकून घेतला. तू आम्हाला कृत्रिमपणाने इथं ठकवून फसवून आणलं म्हणून नवनाथांना राग आला आणि शाप देऊ लागले. म्हणती इंद्रा तू कृत्रिम आणले ठकवावया कारण तरी चोरुनी घेतले विद्या रत्न निष्फळ होईल तुझ लागी. आणि नवनाथांनी शाप दिला, इंद्रा तू कृत्रिम आहे, आम्हाला फसवून या ठिकाणी स्वर्गाच्या ठिकाणी आणलेलं आहे, यज्ञाचं निमित्त करून आणलेलं आहे. हे बघ जी जी विद्या तू शिकलेला आहे ती सगळ्या निष्फळ होतील. एकही विद्या तुला फलद्रूप होणार नाही, एकही विद्या तुला प्राप्त होणार नाही. जे शिकलेलं आहे तर ती उपयोगाला येणार नाही असं नवनाथांनी इंद्राला शाप दिला. ऐसे बोलता सकल जती मग उपरीचर वसु वाचस्पती गौरवनी अपार युक्ती तुष्ट केले चित्ता. आणि नवनाथांनी शाप दिला इंद्राला की बाबा तू शिकलेल्या विद्या चोरून शिकलेला आहे. तू जर असं असणार आमच्या पुढे असणारा बसून त्याचा सायास करून तप करून विद्या शिकलेला नाही, चोरून शिकलेला आहे कपट रूपानं, त्यामुळे तुला विद्या प्राप्त होणार नाही, फलद्रूप होणार नाही अशा प्रकारचा शाप दिल्याबरोबर बृहस्पती महाराज आणि उपरीचर वसू यांनी नवनाथाचा पुन्हा गौरव केला. युक्त वचनानं त्यांचं मन
प्रसन्न करून घेतला. म्हणती महाराजा शाप मोचन पुढे बोला काही वचन मग ते बोलती तया कारण तपाचरावे इंद्राने. बृहस्पती महाराजांनी नवईनाथांना हात जोडले, म्हणले महाराज शाप तर दिलाय, शाप दिलाय, काहीतरी उशाप बोला, कारण तुम्ही नाथ समर्थ आहे, तुमच्या मुखातून शब्द गेला म्हणजे गेला, शाप इंद्राला लागला, त्या शापासाठी उशापासाठी काहीतरी बोला. त्यावेळेस नवईनाथांनी सांगितलं इंद्रानं 12 वर्ष तपश्चर्या करावी. 12 वर्ष तपाचरिता विद्या फळेल तत्वता परिणात पंथी छळ न होता पदरावरी पडेल. आणि त्यावेळेस नवनाथांनी सांगितलं 12 वर्ष इंद्रानं तप करावा. 12 वर्ष जर इंद्रानं तप केलं तर जे काही चोरून शिकलेली विद्या आहे ती सगळ्या विद्या इंद्राला फलद्रूप होतील, पण पुन्हा त्याला विद्या प्राप्त झाल्यात म्हणून त्यानं नाथ पंथामध्ये छळ करायचा नाही. त्या विद्येच्या बळावरती पुन्हा नवईनाथांना कुठल्याही प्रकारचं कपट त्यानं करायचं नाही. जर त्यानं नवईनाथाला कपट नाही केलं तर त्याला त्या विद्या प्राप्त होतील असं नवनाथ बोलतात. ऐसे बोलून सकळ जती विमानारूढ झाले समस्ती खाली उतरून मही वरती नाना तीर्थे ब्रह्मदाती. मग ते असणाऱ्या स्वर्गामध्ये इंद्राचा यज्ञ परिपूर्ण केला, इंद्राला सगळ्या असणाऱ्या विद्याही प्राप्त झाल्या. मग नवईनाथ विमानामध्ये बसले, पृथ्वी तलावरती आले आणि आपापल्या असणाऱ्या तीर्थक्षेत्रामध्ये जाऊन पाहू लागले. ऐसे भ्रमण करिता जती तीर्थे झाली अपरिमिती या उपरी किलो तळेचे मच्छिंद्र जती कुसोनिया झालेला. मग अशा प्रकारे नवईनाथ पृथ्वी तलावरती उतरले. उतरल्याबरोबर सगळे असणारे तीर्थ करण्यासाठी पृथ्वी तलावरती फिरू लागले. मच्छिंद्रनाथाने किलोतळेची भेट घेतली, तिला विचारलं आणि तिचा असणारा मान सन्मान करून तिला विचारपूस करून महाराज निघाले. मग ती किलो तळेचे नमन अवर्ण्य आहे अनुष्ठान नेत्री प्रेम बिंदू आणून बोलविले नाथ. ज्यावेळेस मच्छिंद्रनाथाने विचारलं आता आम्ही येतो, आम्हाला जाण्यासाठी आज्ञा द्या, त्यावेळेस किलो तळ्याचं प्रेम हृदय भरून आलं आणि हृदय भरून आल्यामुळं डोळ्यामधून पाणी वाहू लागलं. ते तिनं जे असणार तिला जे दुःख झालेलं होतं मच्छिंद्रनाथ जाणार, तिला जे प्रेम झालेलं होतं ते असणार अवर्णनीय आहे, त्याचं वर्णन करता येत नाही. ग्रंथकर्ते सांगतात काही वर्णन करावं. शेवटी दुःखानं असणाऱ्या किलो तळ्याने निरोप दिला आणि मच्छिंद्रनाथ तिथून निघून आले. सवे घेऊन मीननाथ विमानयानी झाले समस्त खाली उतरून मृत्यू माहित नाना तीर्थे पाहिली. मग मीननाथाला सोबतीला घेतलं, किलो तळ्याला तिथेच ठेवलं सिंहद्वीपावरती. नवईनाथाने मीननाथाला घेतलं, विमानामध्ये बसले, पृथ्वी तलावरती उतरले आणि पृथ्वीवरती उतरल्याबरोबर आपापले तीर्थ पाहण्यासाठी पृथ्वीवरती हिंडू लागले. हेला पट्टनी मैनावती पोचवून तीर्थे हिंडती तेव्हा मीननाथ तीर्थक्षिती सिद्धतीनं निर्मिले. आणि मग हेलापट्टण नगरीच्या ठिकाणी गौड बंगाल देशामध्ये हेलापट्टण नगरी आहे. ते हेलापट्टण मध्ये विमान आलं, तिला तिथं मैनावतीला ठेवलं. मैनावतीला तिथं ठेवून पुढे असणाऱ्या ही नवईनाथ पृथ्वी तलावरती हिंडू लागली. तेव्हा मीननाथानं 3 शिष्य तयार केले. ऐका तयाचे सांगितले पूर्वी नाम आता सांगवया नाही काम असं सिद्ध कटकास उत्तम तीर्थे करीत ब्रह्मताती. आणि मग ते असणाऱ्या मीननाथानं 3 असणारे शिष्य निर्माण केले आणि त्या पुन्हा नवनाथापासून 84 सिद्ध निर्माण झाले. काल आपण ऐकलेलं कालच्या अध्यायाच्या ठिकाणी 84 सिद्धाची नावं सांगितलेले. मग आता परत कशाला सांगायचं, तुमच्या लक्षात नसेल तर काल काय पाहून त्याच्यामध्ये बघा. हे असणाऱ्या मीननाथानं 3 शिष्य निर्माण केले. तिथून पुढे एरीकडे अमरनाथ लक्ष्मी सह्याद्री पर्वत 12 वर्ष तपनिश्चित तीव्रपणी असं म्हणजे आता नवईनाथ निघून गेले. इंद्राला शाप बसला नवईनाथांचा आणि त्या शापाचं निवारण करण्यासाठी विद्या प्राप्त होण्यासाठी नवनाथाने सांगितलं होतं 12 वर्ष इंद्राने तप करावं. म्हणून सह्याद्री पर्वतावरती आला आणि तप करण्यासाठी प्रारंभ केला. परिते आचरिता तीव्रपणी मंत्र प्रयोगे सोडी पाणी तेने सरिता लोटोनी भीमरती ते भेटला. आणि मग पुन्हा असणाऱ्या इंद्रानं सह्याद्री पर्वतावरती गेला, तिथं तप केला आणि तप करून